तुम्हालाही असं वाटतं का की आपण ही ब्लाऊज कटिंग शिकली पाहिजे? तर चला मी आज सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजचा मागचा पार्ट कसा कट करायचा ते शिकवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार सगळ्यांना. आज आपण सोप्या पद्धतीने 34 साइज ब्लाऊजचा मागचा पार्ट कसा कट करायचा ते पाहणार आहोत. जर फ्रंटला फोरटक्स आहे आणि बॅक साधा ठेवला तर डिझाईन खूप बॅलन्स दिसते. तर सर्वात आधी बॅक नेक डिझाईन कशी बनवायची आहे ते आपण ठरवायचं आहे. तुम्ही सिंपल राऊंड नेक किंवा बोट नेक किंवा डीप यू हे गळे ठेवू शकता. तर आज मी सिंपल बॅक नेक हा डिझाईन ठेवणार आहे. आता बॅक मेजरमेंट घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. त्यामध्ये आपण प्लस 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहोत. त्यानंतर आपण शोल्डर 6 इंच घेणार आहोत आणि आपला आर्महोल जो आहे तोही 6 इंचच घेणार आहोत. बंद बाजूकडून छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन आपण घ्यायचं आहे. तर इथे छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच. त्यामध्ये प्लस आपण 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहोत. त्यानंतर आपण एक सरळ रेष आखून घेणार आहोत. इथे कमरेचं जे माप आहे तर ते 30 इंच आहे. तर 30चा चौथा भाग येतो 7.5 इंच. त्यामध्ये आपण 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहोत. तर ते बंद बाजूकडून 7.5 प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा हे माप आपण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एक सरळ रेष आखून घ्यायची आहे. इथे मी डायरेक्ट कपड्यावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तेही अगदी सोप्या पद्धतीने. त्यानंतर आर्महोलचा जो सेंटर आहे तो सेंटर काढून घ्यायचा आणि मधोमध आपण 1.25 इंचाचा माप देऊन तिथून आपण स्मूथ कर्व काढून घ्यायचा. स्मूथ कर्व काढला की फिटिंग परफेक्ट येते. तर हा आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे ब्लाऊज कटिंग अँड क्राफ्टिंगवरचा. बॅकनेकसाठी 3 इंच रुंदी घ्यायची आहे आणि इथे 10 इंच गळ्याचं जे माप आहे ते 10 इंच आहे. तर मी 10 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. त्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे 10.5 इंच, जे की ते आपण शोल्डर जोडताना अर्धा इंच आपला तिथं ते कवर होऊन जातो. तर इथे आपण 1 इंच माप टाकून गळ्याला आपण आकार देऊन घ्यायचा आहे. यानुसार शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता मार्किंगनुसार आपण कटिंग करून घ्यायचे आहे. जर डीप नेक असेल तर दोरी किंवा आपण पाठीमागे हुक लावू शकतो. दोरी लावल्यामुळे ब्लाऊजला अजून सुंदर लुक येतो. टक्ससाठी आपण बंद बाजूकडून 4 इंच माप टाकून घ्यायचं आणि हाईट पण त्याची 4 इंचच घ्यायची. ते आपल्या पाठीमागचे 2 टक्स बनणार आहेत. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करायचं आहे. तर हा आपला 4 टक्स ब्लाऊजचा बॅक पार्ट होता. जर तुम्हाला 4 टक्स फ्रंटची कटिंग पाहायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.